आता करेतर उत्पन्नाचे स्रोत म्हणजेच कर उत्पन्नाव्यतिरिक्त इतर कोणकोणत्या मार्गाने सरकारला उत्पन्न प्राप्त होतं अशा सर्व प्रकारच्या कराला करेतर उत्पन्न असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ प्रशासन, व्यापारी उपक्रम, देणग्या आणि अनुदाने इत्यादीद्वारे मिळालेल्या सार्वजनिक उत्पन्नाला करेतर उत्पन्न असे म्हणतात. म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारचे प्रशासकीय, व्यापारी उपक्रम असतील, वेगवेगळ्या व्यक्ती व संस्थांकडून मिळणारी देणगी असेल, अनुदाने असतील, अशा सर्व प्रकारच्या उत्पन्नाला करेतर उत्पन्न असं या ठिकाणी म्हटलं जातं. आता हे करेतर उत्पन्न मिळण्याचे स्रोत कोणते आहेत? स्रोत म्हणजेच मार्ग. सरकारला करेतर स्वरूपामध्ये मिळणार म्हणजे कर उत्पन्नाव्यतिरिक्त इतर कोणकोणते मार्ग आहेत ज्या माध्यमाद्वारे सरकारला मोठ्या प्रमाणात उत्पन्नाची उपलब्धता होते किंवा सरकारच्या तिजोरीमध्ये पैसा जमा होतो. तर हा सरकारचा पैसा एकतर कर उत्पन्नाद्वारे, ज्यामध्ये प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर या माध्यमाद्वारे सरकारला पैसा उपलब्ध होतो. तर दुसरीकडे याच्या व्यतिरिक्त इतर कोणती साधनं आहेत, कोणते स्रोत आहेत ज्याद्वारे सुद्धा सरकारला मोठ्या प्रमाणात उत्पन्न प्राप्त होतं. तर त्यामध्ये पहिलं करेतर उत्पन्नाचं स्रोत आहे शुल्क, फीज. कोणत्याही मोबदल्याविना सक्तीने द्यावा लागतो. तर शुल्क हे शासनाने पुरविलेल्या सेवेबद्दल दिले जाते. सरकारकडून ज्या काही समाजाला वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा दिल्या जातात त्या सेवा दिल्याच्या मोबदल्यामध्ये सरकारकडून आकारलं जाणारं शुल्क, ज्याच्या माध्यमाद्वारे सरकारला मोठ्या प्रमाणात पैसा किंवा उत्पन्न प्राप्त होतं. मग ते शैक्षणिक शुल्क असेल, नोंदणी शुल्क असेल. तहसील कार्यामध्ये जर गेलात तुम्ही तर तिथे रजिस्टर ऑफिस जो आहे, रजिस्टर ऑफिसमध्ये सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहारांची नोंद केली जाते आणि त्या नोंदीच्या मोबदल्यामध्ये सरकारला पैसे भरावे लागतात, फीज द्यावी लागते, शुल्क भरावं लागतं आणि ज्याला आपण स्टॅम्प ड्युटी म्हणतो. स्टॅम्प ड्युटी जी नोंदणी करताना भरावी लागते. त्याचबरोबर शैक्षणिक शुल्क, सरकार जे शिक्षण देते वेगवेगळ्या प्रकारचं, त्याच्या मोबदल्यामध्ये फीच्या स्वरूपामध्ये शुल्क आपल्याला द्यावा लागतो. तो सुद्धा सरकारच्या तिजोरीमध्ये पैसा शुल्कांच्या माध्यमातून, फीच्या माध्यमातून सरकारला मिळत असतो. अहो साधा आपण सरकारी दवाखान्यामध्ये गेल्यानंतर आपण 10 रुपयाची ही फी भरतो ना, 10 रुपयाच्या मोबदल्यामध्ये आपण आरोग्य सेवा घेतो. ही 10 रुपये फीसुद्धा सरकारच्या तिजोरीमध्ये जमा होत असते. अशा अनेक प्रकारची शुल्क, अनेक प्रकारची फी जी आहे सरकारकडून वसूल केली जाते आणि हीच फी सरकारचं एक प्रकारचं उत्पन्नाचं साधन मानलं जातं. दुसरं जो आहे सार्वजनिक वस्तू व सेवांच्या किमती. आधुनिक शासन आपल्या नागरिकांना विविध वस्तू व सेवांची विक्री करते. अशा वस्तू व सेवांचा लोकांनी शासनाला दिलेला मोबदला म्हणजेच किंमत होय आणि हीच किंमत म्हणजे या ठिकाणी सरकारचं उत्पन्न होय. आता येथे सरकार जे आहे आज या आधुनिक अर्थव्यवस्थेमध्ये आधुनिक कालावधीमध्ये सरकार नवनवीन सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देते आहे. त्याचबरोबर वस्तू व सेवांची विक्रीसुद्धा सरकारकडून लोकांना केली जाते आहे आणि या वस्तू व सेवांच्या खरेदी केल्यानंतर त्याचा मोबदला म्हणून सरकारला ती किंमत मोजावी लागते. सरकारने आपल्याला ज्या काही सेवा दिल्या जातात, सरकार आपल्याला ज्या काही वस्तू आणि सेवांची विक्री करतो त्याचा मोबदला आपण किंमत म्हणून देतो. ही किंमत म्हणजेच सरकारचं उत्पन्न आहे. आता उदाहरणार्थ सरकारकडून टपाल सेवा सुरू आहे. टपाल सेवेमध्ये आपण रजिस्ट्री करतो, त्याच्यानंतर स्पीड पोस्ट करतो. याच्या मोबदल्यामध्ये टपालमध्ये आपल्याला किंमत मोजावी लागते कारण ही सेवा सरकारची सेवा आहे. त्याचबरोबर रेल्वे सेवा जी आहे ही सरकारी सेवा आहे. कमी दरामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेची सेवा आपण उपयोगात आणतो किंवा उपभोगतो. त्याचा मोबदला आपण तिकिटाच्या माध्यमातून मोजतो, जो सरकारच्या तिजोरीमध्ये सरकारचं उत्पन्न म्हणून जमा होत असतं.
हा सुद्धा स्रोत या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सरकारला उत्पन्न मिळवून देणारं स्रोत आहे, साधन आहे म्हणता येईल. त्यानंतर विशेष अधिकार. शासनाने विशिष्ट भागातील रहिवाशांना दिलेल्या विशेष सुविधाबद्दल नागरिकांनी दिलेला मोबदला म्हणजेच विशेष अधिभार होय. आता ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत स्वरूप जर विचारात घेतलं तर पूर्वीपेक्षा ग्रामीण भागाचं पण विस्तारीकरण होत असताना पाहतो आहोत आपण, आणि शहरी भागाचं पण विस्तारीकरण होत असताना पाहतो आहोत. जसजशी शहरं मोठी होत चाललेली आहेत, जसजशी गावं मोठी होत चाललेली आहेत, त्या वाढत्या शहरीकरणाला सरकारकडून अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून द्यावे लागतात. पथदिवे असेल, नळ जोडणी असेल, वीज जोडणी असेल, रस्त्यांची सुविधा असेल, गटाराची सुविधा असेल, अशा वेगवेगळ्या सुविधा ज्या आहेत हे स्थानिक स्वराज्य संस्था त्यांना पुरवत असतात, आणि त्याच्या मोबदल्यामध्ये त्यांच्याकडनं जास्तीचा विशेष अधिभार लावून या ठिकाणी वसुली केली जाते. आता थोडक्यात ज्या विशिष्ट भागातील रहिवाशांना स्थानिक स्वराज्य संस्था रस्ते, नळ, वीज याची जोडणी करून देते, याची व्यवस्था पुरवते, आणि त्या पुरवल्याबद्दल काय त्यांच्याकडनं वेगवेगळे कर जे आहेत ते जास्तीच लागू करत असतात. आता तुम्ही अनुभव घेत असताना शहरामध्ये जे बिल्डर वगैरे आहेत, बिल्डिंग बांधत असताना पाण्याची सुविधा उपलब्ध करून देतात, लाईटची सुविधा उपलब्ध करून देतात, पण सर्वसामान्य घरासाठी वापरली जाणारी वीज आणि घरासाठी वापरलं जाणारं पाणी याच्यासाठीचा जो कर त्या नगरपालिकाकडून आकारला जातो तो अत्यंत कमी असतो. मात्र हे विशेष सेवा देण्यासाठी विशेष अधिभार म्हणून या बिल्डरवर विजेचा दर आणि त्या पाण्याचा दर मोठ्या प्रमाणात लावला जातो. जिथे आपलं 400-500 रुपये बिल येतं, तिथं दर महिन्याला त्या बिल्डरांना 40-40, 50-50, 60-60 हजार रुपये लाईटचं बिल येतं, पाण्याचं बिल येतं. कारण विशेष सवलत, विशेष सोय या ठिकाणी त्यांच्यासाठी केली जाते. त्यांच्यावर विशेष असा अधिभार, जास्तीचा भार या ठिकाणी लावला जातो आणि वसूल केला जातो. त्या माध्यमातून सुद्धा सरकारला मोठ्या प्रमाणात पैसा उत्पन्न प्राप्त होतं. त्यानंतर दंड व दंडात्मक रकमा. देशातील कायदे व नियम मोडणाऱ्या लोकांवर शासन दंड आकारते. हा दंड आकारण्याचं उद्दिष्ट उत्पन्न कमविणे नसून लोकांना शासनाचे नियम तोडण्यापासून परावृत्त करणे हा उद्देश असतो. आणि त्यामुळं वेगवेगळ्या कारणानुसार जर देशातील नागरिक हे उद्धटपणे वागू लागले, नियमाची पायमल्ली करू लागले, नियम तोडून जर वागू लागले, तर अशा लोकांवर सरकार दंड आकारते, आणि त्या दंडाच्या मोबदल्यामध्ये किंवा दंडात्मक कारवाई केल्याच्या मोबदल्यामध्ये जी काही रक्कम सरकारला मिळते, ज्याला आपण दंडात्मक रकमा असं या ठिकाणी म्हणू. आता साधं उदाहरण घ्या, आपण मास्क नाही वापरले, बाजारपेठेमध्ये या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण सरकारने घालून दिलेल्या नियम व अटींचं पालन नाही केलं तर दंड. लग्न समारंभामध्ये 50%पेक्षा जास्त लोकसंख्या असेल तर तिथे 50-50 हजार रुपये दंड आहे. साधं दुकानासमोर कोणती वस्तू घेण्यासाठी गेलेला ग्राहक जो आहे, त्या ग्राहकाने जर मास्क नाही वापरलं 500 रुपये दंड आहे, आणि दुकानदाराला 10,000 रुपये दंड आहे. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारचे हे साधी दंड. आपण सिग्नल तोडलं, घालून दिलेल्या अटी व नियमाचं पालन नाही केलं, आपल्याकडे लायसन वगैरे नाही ठेवलं, कुठंही नियम अटी जी आहेत, शाळेत वेळेवर आलं नाही, जास्त दिवस गैरहजर राहिलं तर शाळेकडून जी काही गैरहजर राहण्याबद्दलची फी असेल ती अकल्ट द्यावीच लागते. म्हणजे सतत गैरहजर असल्यामुळं आपल्याला 100-200 रुपये भरावे लागतात. तर त्याच्याऐवजी आपण नेहमी हजर राहिलेलं बरं. म्हणजे वाईट सवय तुटून चांगली सवय लागावी या हेतूने असे दंड लावले जातात. थोडक्यात चांगल्या सवयी लावण्यासाठी आकारला जाणारा पैसा, ज्याला दंड म्हणून म्हटलं जातं, आणि या माध्यमातून ज्या काही रकमा प्राप्त होतात हे सुद्धा सरकारचं उत्पन्नाचं महत्त्वपूर्ण साधन किंवा स्रोत किंवा मार्ग म्हणता येईल याला. त्यानंतर पुढचं करेतर स्रोत आहे भेटी, अनुदाने आणि देणग्या.
शासनाला आपल्या नागरिकाकडून व इतरांकडून भेटीद्वारे उत्पन्न मिळते. त्या व्यतिरिक्त शासनाला विदेशी शासन व संस्थांकडून सर्वसाधारण किंवा विशिष्ट हेतूसाठी अनुदाने मिळतात. भारतासारख्या विकसनशील देशात विदेशी सहाय्य हा विकास खर्चाचा एक महत्त्वपूर्ण स्रोत झाला आहे. हा उत्पन्नाचा स्रोत अनिश्चित स्वरूपाचा असतो. म्हणजे इथे कोण किती भेट देईल, कोण किती देणगी देईल याचा नियम नसतो आणि सरकारला अशा या भेटी, देणग्या आणि अनुदानाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न प्राप्त होत असतं. साधा आपण आत्तासुद्धा आपल्या मोबाईलवर पाहतो आहोत. कोरोनाच्या कालावधीमध्ये प्रत्येक ॲप, भीम ॲप असेल, पेटीएम असेल, ॲमेझॉन असेल, फोनपे असेल, इंटरनेट बँकिंग असेल, गुगल पे असेल, या वेगवेगळ्या डिजिटल पैशाचा वापर करत असताना आपल्याला तिथे मेसेज यायचा. आपण कोरोना कालावधीमध्ये PM निधी, CM निधीमध्ये काही पैसे जमा करू शकता का, तिथे मेसेज यायचा. तिथे हो म्हणलं की मग 1 रुपये, 2 रुपये, 5 रुपये, कमीत कमी 1 रुपयापासून तुम्ही कितीही अनुदान म्हणजे देणगी देऊ शकता. असे करोडो रुपये सरकारच्या तिजोरीमध्ये पैशाचं उत्पन्नाचं साधन म्हणून जमा होत असतात. आणि म्हणून वेगवेगळ्या नागरिकांकडून किंवा संस्थांकडून दिली जाणारी भेट, देणग्या असतील, हे सुद्धा सरकारचं उत्पन्नाचं साधन म्हणता येईल. त्यानंतर विशेष कर, ज्या वस्तूंचा उपभोग नागरिकांच्या आरोग्य आणि हितासाठी बंधनकारक असतो किंवा ज्या वस्तूचा उपभोग नागरिकांच्या आरोग्य आणि हितासाठी बाधक ठरतो अशा वस्तूवर हा कर लागू केला जातो. म्हणजेच दंडाप्रमाणेच या कराचे उद्दिष्ट उत्पन्न मिळवण्याचे नसून लोकांनी अहितकारक वस्तूच्या उपभोगापासून परावृत्त व्हावे असा या पाठीमागचा हेतू असतो. त्यामध्ये कसं आहे, अफवा असेल, दारू असेल, मद्य किंवा इतर अंमली पदार्थ असतील, तर इथे लोक आता तंबाखू, सिगारेट, गुटखा, दारू, अफू, गांजा हे जे इतर अंमली पदार्थ वापरतात, तर या वापरण्यापासून कोणत्याही नागरिकाचं भलं किंवा हित होत नाही आणि अशा या वस्तूचा वापर टाळावा म्हणून सरकार त्या वस्तूवर जास्तीचा कर लावते आणि या माध्यमातून सरकारला मोठ्या प्रमाणात उत्पन्न प्राप्त होतं. मात्र हे सरकार कितीही जरी लावलं तरी लागलेल्या सवयी ज्या आहेत त्या काही तुटत नाही आहे आणि त्यामुळं किमती कितीही वाढू दे किंवा कितीही दंड लावू दे, देशातील लोक जे आहेत अशा प्रकारच्या सवयीने जडलेले लोक जे आहेत अशा वस्तूचं सेवन करतच असतात. यापासून ते लोक परावृत्त व्हावे, दूर राहावे, स्वतःचं जीवन धोक्यात घालू नये असा उद्देश या पाठीमागे ठेवून हे विशेष कर या अशा अंमली पदार्थावर किंवा वस्तूवर लावला जातो. त्यापासून सुद्धा सरकारला मोठ्या प्रमाणात उत्पन्न प्राप्त होतं. त्यानंतर कर्ज, शासनाला लोकांकडून ठेवी, कर्ज रोखे इत्यादी माध्यमातून कर्ज घेता येते. याशिवाय विदेशी शासन आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक इत्यादी संस्थांकडून कर्ज मिळू शकते. आधुनिक काळात कर्ज हा शासनाचा अधिकाधिक उत्पन्नाचा स्रोत बनला आहे. म्हणजेच खर्चाची पूर्तता जर पूर्ण होत नसेल, सरकारला उत्पन्नापेक्षा जर खर्चाची गरज जास्त भासत असेल, तर अशा वेळी ते खर्च भागवण्यासाठी मग देशातील ज्या काही संस्था असतील किंवा श्रीमंत व्यक्ती असतील अशा संस्थांकडून, व्यक्तीकडनं सरकार अंतर्गत कर्ज घेऊ शकते. त्याचबरोबर राष्ट्रीय पातळीवर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून किंवा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी असेल, जागतिक बँक असेल इत्यादी संस्थांकडून सुद्धा सरकार मोठ्या प्रमाणात कर्जाची उभारणी करते आणि आपली खर्चाची गरज जी आहे ती पूर्ण भागवते. जसं आपण साधारणपणे आपला महिन्याचा पगार 10,000 आणि 12,000 जर खर्च होत असेल तर स्वतःचं 10,000 खर्च तर करतो, वरचे 2,000 रुपये अजून खर्च करण्याची गरजच आहे. मग अशा वेळेला काय करतो आपण, उसनवारी करतो, पुन्हा उधारी घेतो, पुढच्या महिन्यात तुला देईन या शासनावर आपण घेतो आणि आपल्या खर्चाची गरज भागवतो, कारण आपलं उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे. मग असंच सरकारचं कधीही उत्पन्न जास्त नसतं, खर्चच जास्त असतो आणि त्यामुळं उत्पन्न कमी खर्च जास्त अशी जर स्थिती असेल तर सरकारला हा खर्च भागवण्यासाठी इतरावर अवलंबून राहावं लागतं. मग अशा वेळेला
जागतिक बँक असेल, नाणेनिधी, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी असेल, जागतिक बँक असेल, यांच्याकडनं कर्ज उचलावं लागतं, घ्यावं लागतं. मात्र हे कर्ज घेत असताना त्यांना जो काही व्याजदर असतो हा अत्यंत अल्प प्रमाणात व्याजदर यावर आकारलं जातं. तरीही त्या व्याजदराला न जुमानता देशातील विकास हा समोर मुद्दा ठेवून लोकांचं हित हेच सर्वात महत्त्वाचं कार्य समजून सरकार अशा प्रकारची मोठमोठी कर्ज उचलते. मग त्या माध्यमातून लोकांना पिण्याच्या पाण्याच्या सुविधा उपलब्ध करून देते, रस्ते उपलब्ध करून देते, वाहतुकीच्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. आणि या खर्चाचा उपयोग अशा पद्धतीने करत असतात. आणि हे खर्च भागवत असताना इतरांकडनं कर्ज म्हणून सरकारला उत्पन्न प्राप्त होत असतं आणि त्या उत्पन्नाचा वापर देशातील जनतेच्या विकासासाठी खर्चाच्या स्वरूपामध्ये उपयोगात आणला जातो. थोडक्यात सरकार जे आहे हे वेगवेगळ्या माध्यमांद्वारे उत्पन्नाची प्राप्ती करत असते. ज्या उत्पन्नाच्या साधनामध्ये कर उत्पन्न आणि करेतर उत्पन्न हे प्रमुख घटक सरकारचं उत्पन्न वाढवणारे घटक आहेत असं या ठिकाणी म्हणता येईल. आता GST म्हणजे काय आणि या GST बद्दलची संपूर्ण माहिती जी आहे ही माहिती तुम्ही जर वाचली, वस्तू व सेवा कर ज्याला GST असं म्हटलं जातं, ज्याची भारतामध्ये सुरुवात जी आहे 1 जुलै 2017 पासून अंमलात आणलेली आहे, याबद्दलची माहिती जी आहे ती तुम्ही पुस्तकात वाचून घ्या, जेणेकरून तुम्हाला या GSTच्या बाबतीमध्ये सगळी माहिती कळेल. GST कशाला म्हणतात, कधी लागू झाली, कोणत्या घटनेद्वारे लागू झाली, या संपूर्ण बाबीची माहिती जी आहे ती कळेल. जी GST आज देशामध्ये अप्रत्यक्ष कर या एकाच नावाने या ठिकाणी ओळखले जाते. अप्रत्यक्ष करामध्ये जी वेगवेगळी कर समाविष्ट होती ती सर्व बाजूला काढून केवळ एकच कर आता संपूर्ण भारतामध्ये GST असा लागू करण्यात आलेला आहे, ज्याच्याच माध्यमाद्वारे सरकारला आज मोठ्या प्रमाणात उत्पन्न प्राप्त होत असताना आपण पाहत आहोत. पुढचा भाग जो आहे तिसरा घटक सार्वजनिक कर्ज, चौथा घटक सार्वजनिक वित्तीय धोरण आणि पाचवा घटक वित्तीय प्रशासन, याची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू.